तर जय शंभू नारायण. मी वरुण गोंजारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 15 मे 2024. काल रात्री आपण इथं एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, रूम घेतली होती. सायकल आता पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे. सकाळचा मी आता रेडी आहे. काल जरा आपल्याला खूपच पाऊस लागला, पाऊस वारा एवढा होता की 4 व्हीलर पण बाजूला थांबली होती. तर मी पण जरा थांबलो आणि म्हणून मग संध्याकाळी मी जास्त लेटपर्यंत बंद केलं नाही. 8-8:30 वाजताच बंद करून टाकलं माझं काय ते. मग जेवलो वगैरे सगळं फ्रेश पण झालो, आंघोळ वगैरे सगळं. आता आपण पाऊस पडेल म्हणून आपण ऑलरेडीच पॅकिंग तशी केली आहे, तुम्हाला दिसत असेल. ऑलरेडीच मी असं पोत्यात बॅग वगैरे घातली आहे, टेंट वगैरे व्यवस्थित केलेलं आहे मी सगळं. तर ठीक आहे, आता आपला इथला पुढचा प्रवास चालू आहे. रूमच्या बाहेर आलो आपण, हेच ते मागचं हॉटेल तर रात्री आपण थांबलो होतो. आता हा जो हायवे, काल रात्री आपण वरतून खाली आलो, आता इकडून आपण चाललो आहे ग्वाल्हेरकडं. सनराईज झाला आहे, चला घाट चालू झाला आहे आता, चला. इथे ही जी खाली नदी आहे ही पार्वती नदी आहे, पार्वती नदी तुम्हाला दिसत असेल, पार्वती नदी. चला याच मंदिरात म्हणजे आश्रमात आपण थांबलो आहे दुपारी. इथंच थांबणार आहे आपण 4 वाजेपर्यंत. घाटी गाव म्हणून एक ग्वाल्हेरकडे जाताना गाव आहे, तिथंच आहे आणि तिथंच थांबलो आहे आपण. त्यात आपण एका आश्रममध्ये आलो आहे आणि तिथलं हे जेवण आम्हाला भाकरी भेटली बरं का. मला पहिल्यांदा मला भाकरी भेटली, वा मजा येणार आहे आजची जेवायला. तर आता आपण सकाळपासून दुपारपर्यंत इथे थांबलो होतो, पॅकिंग वगैरे सगळं केलं आहे. मागं जर तुम्हाला दिसेल आपण इथंच सगळं थांबलो होतो, हे मंदिर. आणि हे जे मागं तुम्हाला दिसतंय चालीसा भवन, इथं आपण आराम केला. ही आपली आता सायकल. आता इकडं बाहेर हा जो हायवे आहे समोरचा, इकडून आता आपण असं पुढं ग्वाल्हेरकडे जाणार. चला. जिंदगी एक सफर है सुहाना, जहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, जहाँ कल क्या हो किसने जाना. टॅमॅटोची रिक्षा आहे, त्याला सांगितलं की मी केदारनाथला निघालोय, भाऊ आपल्याला टॅमॅटो देतोय बघा चालत्या गाडीत. ग्वाल्हेरमध्ये मी 9 वाजताच पोचलो होतो आणि इथं खूप सारे म्हणजे मी जे डेस्टिनेशन बघितलं होतं माझं, धर्मशाळा वगैरे, त्याचे रिव्ह्यू बघूनच मी येत असतो. पण तिथं गेलं तर मला घेतलं नाही, म्हणजे थोडंसं तो गेटच्या बाहेरच थांबवलं. मग नंतर फोन उचलायचे बंद केले वगैरे वगैरे. सिक्युरिटी म्हणली इथून जावा. परत दुसरं एक बघितलं, तिथले लोक निघून गेले होते कारण की लेट झाला होता. काय जण म्हणले की इधर लोक राहते नाही, असं तसं हे ते. मग ठीक आहे, मग आता एक लगेच आपण कॉन्टॅक्टमध्ये थोडंसं इकडं तिकडं बघितलं आणि फ्रेंडचं एक गेस्ट हाऊस आहे, म्हणजे समजून घ्या लॉजच. तिथे आता रूम आपण घेतली आहे. तर रूममध्ये आज सायकल पण आणली आहे बघा. आणि त्यात आपण जेवतोय. तर वेळ झाला आता खूपच, आता जेवण करू, मग आता आराम करूयात.